पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. या निसर्गाच्या, नियतीच्या, निर्मात्याच्या अधीन राहून काही अंशी माणसाला आपलं जीवन जगावं लागतं. देव आहे की नाही या गोष्टीवर विचार करण्यापेक्षा आपण आपल्या कर्मात, आपल्या जगण्यात, आपल्या जीवनात त्या देवाचं, त्या निर्मात्याचं अस्तित्व किती दाखवून देतो हे आपल्यावर डिपेंड आहे. माणूस आस्तिक असो किंवा नास्तिक असो, परंतु त्यानं स्वतःचं कर्तव्य हे आस्थेवाईकपणे करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग माणसाची मनस्थिती, परिस्थिती आणि वस्तुस्थिती कशी असली तरी हरकत नाही. एक तरुण होता, एका मेडिकलमध्ये नोकरीला होता. हुशार होता, पण तर्कनिष्ठ होता. दिसलं तर मान्य करायचं. साहजिकच आहे, जे आपल्याला दिसतं ते आपण त्याचं अस्तित्व मान्य करतो. जे दिसत नाही त्यावर शंका घेणं हे माणसाची प्रवृत्ती आहे, तर ती असायला हवी. तो आपलं काम इमानीतबारे करत होता, प्रामाणिकपणे करत होता. एकाच मेडिकलमध्ये काम करून करून त्याचं अर्ध आयुष्य खर्च पडलं होतं. विचार करत होता की हे जगणं आपलं सार्थकी कसं लागलं. आनंदात होतो, जे आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदात जीवन जगत होता. प्रत्येक कस्टमरला ज्याच्या जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते त्यासोबत ते तर्क करायचा. नास्तिक होता, त्यांना विचारायचा देव आहे तर म्हणजे त्याचं अस्तित्व दाखवा, त्याला मान्य करा. मग मला दाखवा त्याचं काय, तर काहीतरी प्रूफ दाखवा. पण लोकांना वाटत होतं आपलं काम होतं, माणूस चांगला आहे, विचार करणं साहजिकच आहे. पण लोक त्याच्या तर्काला जास्त मनावर नव्हते घेत. आपलं काम होतं ना लवकरात लवकर, आणि तो प्रत्येक कस्टमरची, प्रत्येक आलेल्या ग्राहकाची अब्दीनं बोलत होता. त्याच्यामुळे त्या व्यक्तीबद्दल लोकांच्या मनात मनोभेदही नव्हता. असंच करता करता तो तार्किकपणे वागत होता. लोकांना प्रश्न विचारत होता, देव ह्या जगात देव नाही आहे, जे घडतं ते आपल्या कर्तृत्वावर घडतं, आणि आपले मनाचे बंगले मनोमन बांधत. आपलं काम प्रामाणिकपणे करत होता, पण त्याला हवल्या वेळेत काय करावं ही शंका त्याच्या मनात ह्या गोष्टी हे होत्या. तर त्याला हवल्या वेळेत जेव्हा काम नसेल तेव्हा पत्ते खेळायची त्याची सवय त्याला झाली. काही काम नसताना तो पत्ते खेळायला. जेव्हा जेव्हा काम नसताना मित्राला त्या मेडिकलमध्ये बोलवून पत्ते खेळायचा. माणूस चांगला होता. एक दिवस असाच अचानकपणे भयंकर पाऊस चालू होता. मेडिकलमध्ये कोणी नव्हतं. आता काय करावं म्हणून त्याला आपल्या एक दोन मित्राला फोन केलेत. मित्रही आलेत. ते टाइमपास म्हणून तो त्या आपल्या मेडिकलला पत्ते खेळायला लागला. पत्ते खेळता खेळता तो एवढा गुंग झाला होता की त्याला वाटत आता उठूच नाही. त्या क्षणाला तिथे एक छोटा मुलगा आला आणि त्याला सांगायला लागला की दादा मला मेडिकल दे. तो एवढा त्या खेळामध्ये एवढा स्वतः वाहून घेतलं होतं की त्याला भान नाही झालं नाही. पण बाकीच्या मित्रांनी त्याला भानावर आणलं आणि सांगितलं बेटा त्या बेटाचं काम करून दे, त्याला औषध दे. त्या क्षणाला तो औषध द्यायला मेडिकल जवळ होतं. त्या औषधी बाटली उचलणार तर त्या क्षणाला लाईट गेली. पाणी भयंकर चालू होतं बाहेर. त्याला त्या
खेळाची जास्त हवा लागली होती. लाईट गेली आणि त्याने एक औषधाची बाटली त्या मुलाच्या हातात दिली आणि घाईघाईमध्ये तो आपल्या याच्यावर आला. मग आता प्रत्येक खेळायचे मित्रही सांगायला लागले तर लाईट गेली, आता आम्ही काही खेळू शकत नाही, थोड्या वेळानं खेळू, पाऊस चालू आहे, अजून पावसाची शक्यता वाढायला लागली. मित्र त्याचे निघून गेले. आता हा विचार करायला लागला आता काय करावं. आता जाणार समजा तर त्याने विचार केला की जायचं, तर त्या क्षणाला लाईट आली. लाईट आली आणि तो आपली मालकाच्या आदेशानुसार नेहमीप्रमाणे दुकान बंद करणार. तर त्या टेबलवरती त्याला एक औषधाची बाटली दिसली. त्याला विचार केला की औषध बाटली तर कुठं आली. मग त्याने रिमाइंड केलं, अरे त्या लहान मुलाला मला जी औषधाची बाटली द्यायची होती त्याऐवजी मी घाई गडबडीमध्ये अंधारामध्ये त्याला झुरळ मारण्याचे औषध दिले. आणि तो फार बेचैन झाला की जीवनात माझ्याकडून पहिल्यांदा असं काही घडलं. माझ्यामुळं त्या मुलाची आई उद्या प्रॉब्लेम होऊ शकतो, जीवानिश्चित होऊ शकते. तो तर नास्तिक होता, काय करावं. पण प्रत्येक मुलाला आपल्या बापाची एक शिकवण असते आणि ते अडचणीच्या काळात ती शिकवण माणसाला आठवत असते. त्याच्या बापानं कुठंतरी एकदा सांगितलं होतं की बेटा, जेव्हा तू अडचणीत असशील, जेव्हा तुझ्या प्रयत्नाचे सगळे मार्ग बंद होतील, तेव्हा ह्या निर्मात्याकडं, या नियतीकडं तू समर्पण भावनेने जा. सर्व धर्म परित्याज्य मामकम शरणं व्रज. म्हणजे तू तुझ्या निस्वार्थ निस्सीम भावानं त्याच्या शरण जा, तो कसं ना कसं तुला मदत कर. मेडिकलमध्ये एक छोटी कृष्णाची मूर्ती होती. त्याची पूजापाठ आतापर्यंत केली नव्हती, त्याच्यामुळे ती थोडीशी खराब झालेली होती. त्यांनी ती मूर्ती काढली, समोर ठेवली आणि अत्यंत नम्र भावानं, समर्पक भावानं त्या मूर्तीसमोर हात जोडून म्हणाला की मी जो काही असेल तो आहे, पण माझ्या मनात, माझ्या कर्मात मी तसुबरी कधी कसूर केला नाही. पण आज माझ्याकडून फार मोठी चूक झाली आणि देवा, मी ज्या मुलाला झुरळ मारण्याचं औषध दिलं ते औषध त्याच्या आईला देता नाही आलं पाहिजे, नाही तर त्याची आई जाईल आणि तो मुलगा लहान आहे. एवढं मोठं पातक माझ्याकडून होऊ नये म्हणून तो प्रार्थना करणार. जेव्हा माणूस आपल्या मनातील भाव, आपली सर्व पद, पैसा, प्रतिष्ठा, इज्जत, आबरू या सगळ्या गोष्टी विसरून तन्मयतेने, तल्लीनतेने ह्या निसर्गाला शरण जातो, देवाला शरण जातो, तेव्हा तो 100% मदत करतो. त्यानं प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेचाच विचार करता करता तो यायला लागला. आता तो काय करणार, हताश झाला होता. शटर बंद करणार तेवढ्यामध्ये तो भर पावसात आलेला मुलगा परत आला आणि सांगायला लागला, दादा, तुम्ही ती औषधाची बाटली दिली होती ना, ती माझ्याकडून पावसात फुटली. आता सगळे दुकानं बंद आहेत, मी फार आशेनं तुमच्याकडे आलो आहे, माझ्याकडे पैसे नाही आहे, पण ती बाटली तर फुटली, पण मला दुसरी बाटली द्या. त्याला एवढा आनंद झाला की त्याची प्रार्थनेला फळ आलं होतं. तो म्हणायला लागला, बेटा हरकत नाही, तू ह्या बाटल्या घेऊन जा, मी त्याला प्रॉपर द्यायची होती. आणि सांगितलं, बेटा तुझ्या आईला कोणत्याही प्रकारची मदत लागली तर तू मोठा भाऊ समजून माझ्याकडे कधी ये, मी तुला कधी मदत करेन. कथा काल्पनिक असू शकते, परंतु त्या कथेतला भाव काल्पनिक नाही आहे. मित्रांनो, आपण आस्तिक असू नास्तिक असू, आपला वैयक्तिक प्रश्न आहे. पण जेव्हा आपण आपल्या मनाची नाळ, आपल्या मनाचे मनोगत, आपल्या मनाची इच्छा जेव्हा ह्या परमेश्वर, परमात्मा,
तुम्ही जे कोणी त्याला मानता, आपले आईवडील, त्यांच्याशी जेव्हा एकनिष्ठ बांधतो ना, तेव्हा आपलं कोणतंच स्वप्न राहत नाही, ते वास्तव होऊन जातं. त्याच्यामुळं आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहणं आणि आपल्या ज्या गोष्टीला आपण मानतो त्या गोष्टीला समर्पण भाव राहणं, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्या मनानं काही होत नाही, पण निसर्गाच्या मनानुसार वागलो तर सगळं आपल्या मनाप्रमाणे घडत असतं. धन्यवाद.